कन्फ्युजन आहे ते सरकारनं मात्र दूर करणं गरजेचं आहे. 67च्या अगोदर ज्या नोंदी सापडल्या सगळ्या मराठ्यांच्या, त्याच्या परिवाराला सरकार लाभ देणार हे सरकार म्हणलंय. त्याचबरोबर एकच मिनिट, त्याचबरोबर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना सुद्धा सरकार देणार आहे लाभ त्याचा, असं म्हणलंय. पण ते किती दिवसापासून सुरू करणार आहे एक, आणि त्याला अटी काय आहेत का त्या त्यांनी क्लिअर कराव्या. नसतील तर त्यांनी कलेक्टरला किती दिवसात ते आदेश देणार आहेत की नोंद मिळाली याच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही त्याचा लाभ देणार आहेत. या दिवसापासून सुरुवात झाली नसता आम्ही कायदा पारित करणार आहेत या 2च दिवसात कॅबिनेट घेऊन. हे त्यांनी क्लिअर या 23 तारखेच्या 12 वाजायच्या दुपारच्या आत करावं, म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला. जर तुम्ही हे असंच अंधारात ठेवलं तर आम्हाला 23 तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार. त्यांनी बोलताना असं म्हटलंय की शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी विधिमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला, मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय, म्हणून या सगळ्या वेळ लागतोय असं वाटतंय का? ते 2 दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून वाटतंय, कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे. याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम 23 डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे. मीही धरतोय. 23ला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत. आपल्या जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग हटणार नाही. पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणार आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही. सगळ्यांना 100% आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मिळेल. नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण 24ला पुकारणार. याचा अर्थ तुम्ही आता असं म्हणलं की 6 कोटी मराठ्यांना लक्षात आलंय की सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं. तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून? पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही. हुरळून चालणार नाही. नुसतंच पोरगळ